मी खरं सांगू, आता समीरा जे वाचत होते ते ऐकताना ना मी कुठेतरी बुजत होतो. मी स्वतःला जरा प्रिव्हिलेज समजतो. नट मुंबईत जन्मलेलो आहे, आई वडील समोर बसलेले आहेत, चिन्मयीकडे आहे, व्यवस्थित चाललंय. पण जेव्हा आतंबरजी किंवा मग अनुराधा त्यांचे विचार आहेत ते खरे विचार आहेत. आतंबरजी जेव्हा म्हणाले की आम्हाला इकडे पोचताच येत नाही, तेव्हा असं वाटतं की आपण खूप छोटे आहोत. खरं सांगतो. म्हणजे इकडे जे आपले आदिवासी बंधू भगिनी जे नाचून गेले ते बघून असं वाटतं की काय हे कसं काय करतात हे, आणि हे कुठे आहेत. मी माझ्याबद्दल होतो, आम्ही नाही म्हणत. मी टेलिव्हिजन करतो, मी चित्रपट करतो, जाहिराती करतो, पैसे कमवतो. हे नंतर आहे ना खूप खोटं वाटायला लागतं, हे खूप वरवरचं वाटायला लागतं आणि त्या गोष्टीचा त्रास होतो. टेलिव्हिजनवर दिसणं हे आहे, ते म्हणजे ती गरजच आहे. मी नट आहे, मला दिसायचं असतं टेलिव्हिजनवर, नाहीतर मी EMI कसे भरणार नाही का. पण ही जी भूक आहे ही कशी शमणार. ही अनुराधाताई जे वर्षानुवर्ष करत आलेले आहेत बालकामगारांसाठी, बालमजदुरांसाठी, ते कसं काय आटोक्यात येणार, यु नो. तर मला असं वाटतं की नंदेश काय, सरिता काय, किंवा आमचे बाबा काय, म्हणजे बाबांचाच आशीर्वाद आहे हा, की या फाउंडेशनने हे जे काही कार्य हाती घेतलेलं आहे की हे व्यासपीठ हे मिळालंच पाहिजे. मला असं वाटतं की हा एक वेगळाच महोत्सव सुरू झाला पाहिजे, की महिन्याकाठी कार्यक्रम झाले पाहिजेत, त्यांना प्रॉपर प्रोसेनियम थिएटर्स मिळाले पाहिजेत, त्यांना मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक इकडची मोठी षण्मुखानंद मिळालं पाहिजे अशा लोकांना, की त्यांची कला ही पोचली पाहिजे. नाहीतर काय फक्त काय जंगलात आणि कुठल्या तरी म्हणून उसाच्या मळ्यातच करत राहणार. हे कधी येणार, हे पुढे येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जे कोणी असतील ज्यांच्या हातात हे करण्याची ताकद असेल किंवा क्षमता असेल त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचावा आणि हे पुढे यावेत, तर मग ह्यांच्याबरोबर चालायला पाहिजे. बस एवढंच म्हणेन मी. इथे फास्टर जाता होते एवढंच म्हणेन, फास्टर फ्रेंडचा उल्लेख केलास आणि जे जीवन गौरव जे वानकरी आहेत आमचे दिलीप भैया, ते फास्टर फ्रेंडमध्ये माझ्याबरोबर त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे तुम्ही एक वेगळाच योगायोग आहे. इथे सलील बसलेला आहे, आमच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो एक खरंच दिग्दर्शकांचा योग आहे की या सगळ्या अतिगती महारथींबरोबर आज हे व्यासपीठ मला शेअर करता येतं. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. नंदेश, सरिता, बाबा, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. या फाउंडेशनला असंच बळ मिळत राहू आणि अशी गर्दी नॉर्मली नाटकांना सुद्धा होत नाही. आज ही गर्दी इथे झाली, त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. हे खरंच खूप खूप बरं वाटतं की ही गर्दी जी आहे ती बाबांसाठी आलेली आहे. ही गर्दी